परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती म्हणून त्यांनी त्या बघितल्या की नाही मला माहित नाही, पण वडिलांनी मला दाखवलेल्या आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळे आताच्या घटकेला जे इथले फोटोग्राफ्स आहेत ते सगळे आपण बघूच काय येतात ते, कारण अशा अनेक हॉरिबल गोष्टी चाललेल्या आहेत आणि याच्यात मला असं वाटतं की राजकीय दबाव आहे. पुढे राजकारणात खरंच आपण पडून उपयोग नाही. मला फक्त वाटतं की न्याय हा जर समान असेल तर तो यांना मिळाला पाहिजे आणि यांच्या मुलीला मिळाला पाहिजे. धन्यवाद. प्रायमरी रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे काही वडिलांना आणि त्यामध्ये काही जखमांचा उल्लेख आहे का? गळ्याच्या भोवती जो दुपट्टा अडकला नाही त्याच्या अननॅचरल डेथ आहे आणि कंप्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे. आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही, पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला? तिथं लटकलेली होती, सोडली कशी? मला तसं सांगा. हा पंचनामा केला कसं काय? कोणीतरी खरंच बोलायचं असेल तर बोला, हिम्मत टाकून खरं बोला. आणि सोडून का आले, कसं गेले, काय एवढं पुरावा असताना तुम्ही नाही तर मी आत्महत्या पडणार का नाही लावतात? याच्यात. की तुम्हाला ते पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडली नाही, मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का करता? डॉक्टरांनी सुद्धा तिथं लगेच वर्ड का मृत्यूचं कारण शोधून तुम्ही लावा ना. कलम कसा आम्ही म्हणतो 302 लावा, तुम्ही लावता का? आम्हाला कायदा समजून सांगता की सर 302 नंतर पीएमचा रिपोर्ट आल्यावर मग ही आत्महत्या वर्ड लगेच कसा आला? कारण तुम्हाला सुद्धा ते माहित नाही वर कसा गेला कसा आला. आपण माणूस म्हणून तर एक तुम्ही इमॅजिन करा ना, तुमची मुलगी असेल तर खराच तपास असेल तर ती गेली नाही, तुम्हाला पटलं नाही तरी आत्महत्या म्हणून बातम्या. कारण तुम्हाला मीडियाला माझी बाप म्हणून कळकळीची विनंती, कोणत्याच मुलीला डायग्नोसिस झाल्याशिवाय आत्महत्याने गेली असं नका म्हणू. कारण याच्यावर सुद्धा लिहिलं की मी सांगल ना आरोपी मी आहे, समजा उदाहरणार्थ मी एखादा खून केला मी म्हणन का मी नाही मी खून केला, असं कुणी आहे का? ते तर ते म्हणणारच नाही मी आत्महत्या केली आणली, तर मग त्याच्याबरोबर आणणारे कोण होते, तिथं उतरलं कसं, याचं काही डायग्नोसिस न करता तुम्ही आत्महत्या का लेबल लावता? गळा तर असा बी माणूस मारून टाकू शकतो ना, एकटा माणूस 2 माणसं धरून, एकट्याला तर नाही मारणार. आणि मग ते एकटा सोडलं बरं, तिने केली तर मग तिने सोडलं कसं, याचं स्पष्टीकरण का लपवता? किंवा तिथं कोण होता आतापर्यंत? तपास तुमचा तर संपला तपास, आता तुम्ही लगे जामीन घेऊन हे करणार. गेली आमची मुलगी. पोलिसांना तुम्ही हा प्रश्न विचारला का की पंख्याला जेव्हा लटकलेली होती गौरी, हो सगळं विचारलंय, तपास चालू आहे. ते म्हणले तपासात अडथळा येत असतो, काही गोष्टी सांगणार नाही असं म्हणतात. तुम्ही पोलिसांना हा प्रश्न विचारला का?